आज आपण बघणार आहेत सेल्फ जॉइन. तर सेल्फ जॉइन काय आहे, तर सेल्फ जॉइन हा रेग्युलर जॉइन सारखाच असतो, फक्त त्याच्यामध्ये काय आहे की ज्याच्यामध्ये आपण टेबल इज जॉईंड टू इट सेल्फ, म्हणजे टेबल हा त्यालाच जॉईन केलेला असतो स्वतःला. ओके, टेबल इज जॉईंड टू इट सेल्फ. आणि सेल्फ जॉईन हा खूप पॉवरफुल प्रकार आहे कम्पेअर टू द व्हॅल्यूज इन फॉर कम्पेअरिंग द व्हॅल्यूज इन कॉलम्स ऑफ रोज विथ द सेम टेबल. सेम टेबलमधल्या कॉलममधल्या रोजच्या व्हॅल्यू कम्पेअर करण्यासाठी सेल्फ जॉईन हा खूप पॉवरफुल प्रकार आहे. आता याचा सिंटॅक्स आपण बघून घेऊयात. सिलेक्ट कॉलम सिलेक्ट करायचे जे आपल्याला बघायचे आहेत ते. फ्रॉम टेबल ॲज T1, जॉईन टेबल ॲज T2 आणि ऑन T1 कॉलम नेम अँड T2 कॉलम नेम. ओके, आता आपल्याला पहिला प्रश्न पडतो की सेल्फ जॉईन हे करायचं कशासाठी. ओके, सेल्फ जॉईन का करायचं, तर हे एक्झाम्पल बघितल्यावर आपल्याला जास्त व्यवस्थित कळेल. तर इथं एक टेबल दाखवलेलं आहे, प्लेयर आय डी, प्लेयर नेम आणि पार्टनर आय डी. आता इथे प्लेयरचा आय डी आहे, हे प्लेयरचं नाव आहे, आणि त्याचा पार्टनर जो आहे ना त्याचं नाव त्याचा प्लेयर आय डी इथे दिला आहे. ओके, म्हणजे एचा पार्टनर आहे 3 म्हणजे सी. ओके, बीचा पार्टनर आहे 4 म्हणजे डी. ओके, असे त्याचे पार्टनर आहेत. म्हणजे सेम टेबलमध्येच त्यांचे नावं आहेत. तर आपल्याला आता चॅलेंज असं आहे की यांच्यापुढे प्लेयर नेमपुढे पार्टनरचे नेम आले पाहिजेत, आय डी नको आहेत आपल्याला इथे. ओके, तर हे कसं अचीव करायचं, तर अशा केसमध्ये आपण सेल्फ जॉईन वापरतो. आता ह्याचा सिंटॅक्स हा थोडा समजून घ्यायला कॉम्प्लिकेटेड आहे, तर लक्ष देऊन ऐका. तर ह्याचा सिंटॅक्स समजून घेण्यासाठी आपण काय करू, सेम टेबल रिपीट करू. सेम टेबल आपण परत एकदा इमॅजिन करू, म्हणजे आपल्याला त्याला जॉईन करणं सोपं जाईल. ओके, तर आता ह्या टेबलला आपण P1 म्हणून कन्सिडर करू आणि ह्या टेबलला P2 म्हणून कन्सिडर करू. ओके, तर सेमच टेबल आहे हा, फक्त दोन ह्याच्यात कन्सिडर करा. सेल्फ जॉईनमध्ये त्याला जॉईन करायचं आहे म्हणून सध्या त्याला 2 कन्सिडर करा, P1 आणि P2 म्हणून. आता सिलेक्ट P1 डॉट प्लेयर आय डी, म्हणजे P1मधनं प्लेयर आय डी सिलेक्ट करायचा. ओके, म्हणजे प्लेयर आय डी आपला जो फायनल आपल्याला जे आउटपुट हवं आहे ते कसं हवं आहे आपल्याला, प्लेयर आय डी, प्लेयर नेम आणि पार्टनर नेम, असं आपल्याला फायनल आउटपुट हवं आहे. पार्टनर नेम असं आपल्याला फायनल आउटपुट हवं आहे. मग P1 डॉट प्लेयर आय डी घेतला, त्याच्यानंतर P1 डॉट प्लेयर नेम ॲज अ प्लेयर. P1मधनं प्लेयर नेम हा कॉलम ॲज अ प्लेयर घ्या. P1मधनं प्लेयर नेम हा कॉलम ॲज अ प्लेयर घ्या आणि P2मधनं प्लेयर नेम कॉलम ॲज अ पार्टनर घ्या. P2मधला प्लेयर नेम हा कॉलम ॲज अ पार्टनर नेम घ्यायचा. ओके, असं सिलेक्ट कर, असं आपण इथे सांगितलं. ओके, फ्रॉम प्लेयर ॲज P1. आता P1 आपण कुठे डिक्लेअर केलं होतं, तर इथं ह्या टेबलचं नाव आहे, ओरिजिनल या टेबलचं नाव आहे प्लेयर. ओके, तर कुठून सिलेक्ट करा हे सगळं, तर फ्रॉम प्लेयर ॲज अ P1, जॉईन प्लेयर ॲज अ P2. प्लेयर ॲज अ P1 आणि प्लेयर ॲज अ P2. ओके, जॉईन प्लेयर ॲज अ P2. आता कशावर जॉईन करायचं आहे, ऑन P2 डॉट प्लेयर आय डी, म्हणजे प्लेयर आय डी मधला हा जो P2 कॉलम आहे इज इक्वल टू P1 डॉट पार्टनर आय डी, तो पार्टनर आय डीशी बरोबर आहे. ओके, प्लेयर आय डीचा जो कॉलम आहे म्हणजे 1 2 3 4 तो आणि हा हे सेम आहेत असं आपण त्यांना सांगितलं आहे. म्हणजे इथं 3 आहे, तर इथं 3वरचं नाव याच्यात बघून घे. ओके, असं त्याला आपण सांगितलं. हा सिंटॅक्स लक्षात ठेवा. जॉईन प्लेयर फ्रॉम प्लेयर ॲज अ P1, जॉईन प्लेयर ॲज अ P2 ऑन P2 डॉट प्लेयर आय डी. P2 डॉट प्लेयर आय डी, इथून प्लेयर आय डी घ्या आणि तो दॅट इज इक्वल टू पार्टनर आय डी ऑफ धिस.
हा प्लेयर आय डी पार्टनर ह्याच्या पार्टनर आय डीशी इक्वल आहे. ओके. आता अजून एक एक्झाम्पल बघू आपण. तर याच्यामध्ये आहेत की एम्प्लॉई आय डी, एम्प्लॉई नेम आणि मॅनेजर आय डी. म्हणजे सेम टेबलमध्ये एम्प्लॉईचा आय डी, एम्प्लॉईचं नेम आणि मॅनेजर आय डी आहे. म्हणजे एम्प्लॉईच्या समोरच त्यांच्या मॅनेजरचा पण आय डी दिला आहे, असा हा टेबल आहे. ओके. आता असं बघून समजायला म्हणजे ॲक्च्युली रिपीट नाही आहे तो टेबल, पण आपल्याला सेल्फ जॉईन करण्यासाठी समजून घेणं अवघड जातं आहे. मग असं बघून समजून घेता समजायला टफ जातं आहे, म्हणून मी फक्त ते अजून एकदा लिहिलं आहे. त्याला दोन टेबल एकच टेबल जॉईन करायचं आहे, पण त्यांना वेगवेगळ्या नावाने आपण रिप्रेझेंट करणार आहेत आणि समजायसाठी म्हणून फक्त इथे मी रिपीट लिहिलं आहे. ओके. आता ह्याच्यातलं काय काय हवं आहे आपल्याला. सिलेक्ट ई डॉट एम्प्लॉई आय डी, ई डॉट EMP नेम ॲज अ एम्प्लॉई नेम. ओके. एम्प्लॉई नेम म्हणून आपण EMP नेम ॲज अ एम्प्लॉई नेम. ह्याच्यातलं या टेबलला आपण आता ह्या टेबलचं नाव आहे एम्प्लॉई. ओके. एम्प्लॉई नाव आहे याचं. तर त्याच्यातल्या या ओरिजिनल टेबलला आपण एका टेबलला ई म्हणू, एका टेबलला एम म्हणू, कारण ह्याच्यातनं आपण मॅनेजरचे नाव घेणार आहेत. सिलेक्ट ई डॉट EMP आय डी, ईमधनं EMP आय डी घे. ई डॉट EMP नेम, एम्प्लॉईमधनं EMP एम्प्लॉई नेम घे ॲज अ एम्प्लॉई नेम. आणि एम डॉट EMP नेम, एम डॉट EMP नेम म्हणजे हा जो काही कॉलम आहे याच्यातून एम डॉट EMP नेम ॲज अ मॅनेजर नेम, हे एम्प्लॉई नेम मॅनेजर नेम म्हणून कन्सिडर पकड. ओके. मॅनेजर नेम म्हणून रेफरन्ससाठी हे एम्प्लॉई नेम वापर या टेबलमधलं, असं आपण त्याला थोडक्यात सांगतो आहे. ओके. आता फ्रॉम एम्प्लॉई ॲज ई हे नावं डिक्लेअर केलं. जॉईन एम्प्लॉई ॲज एम. ओके. ऑन कसं करणार आता. एम डॉट EMP आय डी, एममधला एम्प्लॉई आय डी इज इक्वल टू ई डॉट मॅनेजर आय डी, ईमधल्या मॅनेजर आय डीशी सेम आहे असं त्याला आपण सांगायचं. ओके. आता तसंच अजून एक एक्झाम्पल मी मुद्दामून ह्याचे खूप जास्त एक्झाम्पल्स घेते आहे, कारण की हे समजायला थोडं टफ आहे, याचा सिंटेक्स थोडा समजायला टफ आहे म्हणून. ओके. आता इथं आता हे एम्प्लॉई आय डी, एम्प्लॉई नेम आणि सँटाचा आय डी आहे इथे. ओके. सँटाचा सिक्रेट सँटासाठी सँटाचा आय डी आहे हा. मग सेम टेबल आपण इकडे पण तसाच लिहिला, म्हणजे आपल्या रेफरन्ससाठी आपण कन्फ्यूज होऊ नये म्हणून कॉलम रिपीट कसे होतात ते कळावं ह्याच्यासाठी. आता सिलेक्ट EMP आय डी कॉमा म्हणजे ई डॉट EMP आय डी, हा एम्प्लॉई हाच टेबल आहे, हा टेबल आहे, हा एम्प्लॉई हाच टेबल आहे. आणि ह्याच्यातला एकाला आपण ओरिजिनल टेबलला ई म्हणू, दुसरा जो क्रिएट केला आहे आपल्या अंडरस्टँडिंगसाठी आपण त्याला एस म्हणू. तर हा फक्त आपल्याला समजायसाठी. आता ह्याचा सिंटॅक्स कसा लिहिणार आपण. सिलेक्ट ई डॉट EMP आय डी कॉमा ई डॉट EMP नेम, ह्या कॉलममधनं ह्या टेबलमधनं EMP नेम ॲज अ एम्प्लॉई, याच्यातनं एम्प्लॉईचं नेम ॲज अ एम्प्लॉई घे. म्हणजे ह्या टेबलमध्ये आपल्याला जो फायनल आउटपुट हवं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला कसा हवा आहे टेबल. EMP आय डी, EMP नेम आणि सँटा नेम हवं आहे आपल्याला. सँटा आय डी मिळाला आहे तर सँटाचं नाव हवं आहे आपल्याला. सँटा आय डी दिला आहे तर आपल्याला सँटाचं नाव हवं आहे. ओके. तर EMP आय डी सिलेक्ट केला, याच्यामधून EMP नेम, ई डॉट EMP नेम ॲज अ एम्प्लॉई घेतलं. मग इथं काय येणार एम्प्लॉई. ओके. आणि सँटा कुठनं सिलेक्ट करायचा. ES डॉट EMP नेम ॲज अ सँटा, याच्यातला जो एम्प्लॉई नेम आहे त्याला सँटा म्हणून पकड. ओके. फ्रॉम एम्प्लॉई ॲज ई आणि एसला कुठेतरी डिक्लेअर करायला पाहिजे आपल्याला. एम्प्लॉई ॲज ई कुठून घे, सगळं एम्प्लॉई टेबलमधनं घे. आणि ॲज ई
जॉईन एम्प्लॉई ॲज एस, तो एस या सँटाच्या एसला तो जॉईन कर. कशावर जॉईन करायचा आहे? सँटाचा जो म्हणजे एसचा जो EMP-ID आहे इज s.EMP-ID इज इक्वल टू e.santa-id. ओके, कळाला? हे खूप एक्झाम्पल देऊन मी व्यवस्थित सांगितलं आहे हा सेल्फ जॉईन, कारण हा थोडा टफ आहे समजायला. युनियन, आता युनियन क्लॉज किंवा ऑपरेटर कसं आणि कधी वापरायचं ते बघूयात आपण. युनियन हे दोन टेबलला जेव्हा आपल्याला कंबाईन किंवा कॉन्कॅटिनेट करायचे असतात त्यांचे रिझल्ट, कशाचे 2 और मोर सिलेक्ट स्टेटमेंट्सचे रिझल्ट आपल्याला कंबाईन किंवा कॉन्कॅटिनेट करायचे असतात, तेव्हा आपण युनियन हा क्लॉज वापरतो. आणि युनियनमध्ये विदाऊट एनी डुप्लिकेट रोज, म्हणजे कुठलीही रो डुप्लिकेट होत नाही, रिपीट होत नाही, त्याच्यामध्ये डुप्लिकेट होत नाही, ते युनिक रेकॉर्ड्स फक्त कीप करतात. ओके, आता युनियन म्हणजे दोन टेबलमध्ये समजा काही डाटा रिपीटेड आहे आणि काही डाटा रिपीटेड नाही आहे, म्हणजे काही डाटा युनिक आहे, तर तो म्हणजे काही रिपीटेड असेल तर तो त्या डबल वेळा दोन टेबलमधले नावं घेणार नाही, तो ते नावं एकदाच घेणार युनियन या क्लॉजमध्ये, असं असतं. ओके, आता युनियन हा क्लॉज यूज करताना काय पाहिजे? सिलेक्ट स्टेट टू युनियन हा क्लॉज यूज करताना काय कंडिशन पाहिजे? प्रत्येक सिलेक्ट स्टेटमेंटमध्ये सेम नंबर ऑफ कॉलम्स सिलेक्ट केलेले पाहिजेत की आणि एक्सप्रेशन्स सेम नंबर ऑफ कॉलम, दोन्हीकडे सेम नंबर ऑफ कॉलम आणि एक्सप्रेशन्स पाहिजेत आणि सेम डेटा टाईप पाहिजे आणि सेम ऑर्डरमध्ये पाहिजेत. ओके, आता ह्याचं एक्झाम्पल बघू तेव्हा आपल्याला जास्त व्यवस्थित कळेल. ठीक आहे, तर आता इथं दोन टेबल आहेत आपल्याकडं, स्टुडंट 1 आणि स्टुडंट 2. तर या स्टुडंट 1मध्ये काय आहे? स्टुडंट नेम आणि पर्सेंटेज आहेत, काही स्टुडंटचे नाव आहेत आणि त्यांचे पर्सेंटेज आहेत. स्टुडंट 2मध्ये पण काय आहे? काही स्टुडंटचे नाव आहेत आणि त्यांचे पर्सेंटेज आहेत, पण याच्यातला डेटा रिपीटेड आहे. तर आता आपण कसा सिंटॅक्स वापरायचा? याच्यातला डेटा रिपीटेड आहे, तर आता काय होतं ते बघूयात आपण. ओके, आणि दुसरं म्हणजे अजून काय काय कंडिशन आहे त्यांची? युनियन क्लॉज प्रत्येक सिलेक्ट स्टेटमेंटला सेम नंबर ऑफ कॉलम्स पाहिजेत, एक्सप्रेशन्स पाहिजेत. आपण सिंटॅक्स लिहिल्यानंतर हे चेक करू पुढच्या कंडिशन कशा सॅटिस्फाय होतात ते. तर सिलेक्ट कसं लिहायचे ह्याच्यासाठी कंडिशन, हे दोन टेबल आपल्याला कॉन्कॅटिनेट करायचे आहेत आणि ह्याच्यातल्या व्हॅल्यूज रिपीट नाही व्हायला पाहिजेत. म्हणजे ह्याच्यात बी आहे आणि ह्याच्यातही बी आहे, तर बीचा रेकॉर्ड फक्त एकदाच दाखवायचं आहे, कारण दोन्हीकडे त्याला पर्सेंटेज तर सेमच आहे, सेमच डेटा डिस्प्ले करायचा आहे. ओके, तर एक दिसायला तर एकदाच पाहिजे ते आपल्याला. तर त्याच्यासाठी कसं करायचं? तर सिलेक्ट स्टुडंट नेम कॉमा पर्सेंटेज फ्रॉम स्टुडंट 1. ओके, युनियन हा ऑपरेटर वापरला. सिलेक्ट स्टुडंट नेम कॉमा पर्सेंटेज फ्रॉम स्टुडंट 2. इतका सोपा सिंटॅक्स आहे. आता या सिंटॅक्ससाठी काय कंडिशन होती? प्रत्येक सिलेक्ट स्टेटमेंटसाठी सेम नंबर ऑफ कॉलम्स आणि एक्सप्रेशन्स पाहिजेत. आता सेम नंबर ऑफ कॉलम्स आहेत आपल्याकडे, स्टुडंट नेम पर्सेंटेज, दोनच कॉलम आहेत, इथे पण आपण दोनच कॉलम सिलेक्ट केले, इथे पण आपण दोनच कॉलम सिलेक्ट केले. ओके, तर अजून काय पाहिजे? सेम डेटा टाईप. आता इथला डेटा टाईप इथे पण नेमच आहे आणि इथे पर्सेंटेज आहे, त्यामुळे सेमच डेटा, आणि इथे पण नेम आणि पर्सेंटेजच आहे, त्यामुळे सेमच डेटा टाईप आहे. आणि हॅव देम इन सेम ऑर्डर, सेम ऑर्डरमध्येच पाहिजेत. म्हणजे इथं स्टुडंट नेम आणि पर्सेंटेज आहे, तर इथे पण नेम आणि पर्सेंटेजच पाहिजे. पर्सेंटेज आणि नेम असं उलटं करून इथे आपल्याला चालणार नाही. ओके, तर ह्याचा आउटकम काय येणार, ह्याचा आउटपुट काय येणार ते बघूयात आता आपण. ओके, तर आता इथे आउटपुटमध्ये काय येणार? स्टुडंट नेम येणार इथं, स्टुडंटचे पर्सेंटेज येणार इथं, आणि ए आहे तसं येणार. बी रिपीट आहे तर तो एकदाच येणार. सी हा एकदाच आहे तर एकदाच येणार, आणि डी एकदाच आहे तर एकदाच येणार. ओके, सिंटॅक्सही सोपं आहे, कळायलाही सोपं आहे. तसाच याच्यासोबत अजून एक ऑपरेटर आहे युनियन ऑल. तर युनियन ऑलमध्ये काय येतं? जेव्हा आपण कंबाईन किंवा कॉन्कॅटिनेट करायचे असतात दोन किंवा जास्त टेबल आणि सगळे रेकॉर्ड्स ठेवायचे असतात, इन्क्लुडिंग डुप्लिकेट्स सहित सगळे रेकॉर्ड्स आपल्याला ठेवायचे असतात, तेव्हा युनियन ऑल हे वापरतात. ओके, तर आता हेच दोन टेबल आपण युनियन ऑल करून बघू. मग इथं काय करायचं? सेम प्रोसेस आहे. सिलेक्ट स्टुडंट नेम
कॉमा पर्सेंटेज स्टुडंट नेम कॉमा पर्सेंटेज फ्रॉम स्टुडंट 1. इथे युनियनच्या जागी फक्त युनियन ऑल द्यायचं. ओके, युनियन ऑल. सिलेक्ट स्टुडंट नेम कॉमा पर्सेंटेज फ्रॉम स्टुडंट 2. आणि जेव्हा आपण युनियन ऑल करतो तेव्हा आउटकम कसं दिसणार? ए दिसणार, स्टुडंट नेम ए, पर्सेंटेज दिसणार, त्याचे बी दिसणार, स्टुडंट नेम त्याचे पर्सेंटेज दिसणार, परत एकदा बी दिसणार. ओके, परत एकदा बी दिसणार आणि त्याचे पर्सेंटेज दिसणार आणि नंतर मग परत सी आणि डी दिसणार. ओके, हे युनियन आणि युनियन ऑलमधला फरक आहे. आणि सिंटॅक्स वगैरे खूप सोपं आहे, लक्षात कळायला खूप सोपं आहे. 2 टेबल जेव्हा आपल्याला कॉन्कॅटिनेट किंवा कंबाईन करायचे असतात तेव्हा हे वापरतात. फक्त एवढीच कंडिशन आहे आणि ती तर ऑब्व्हियसच आहे की सेम टाईपमध्ये आपण कंबाईन करतो आहे तर सेम नंबर ऑफ कॉलम्स पाहिजेत, त्यांचा सेम डेटा टाईप पाहिजे आणि त्यांची ऑर्डर सेम पाहिजे तरच ते कॉन्कॅटिनेट करणं शक्य आहे. हे बिट ऑब्व्हियस आहे. त्यामुळं हा खूप सोपा आणि सिम्पल सिंटॅक्स आणि फॉर्मॅट आहे या क्लॉजचा.